तर ही दृश्य परभणीतली आपण पाहतोय। परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचं पार्थिव आणलं गेलेलं आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचं पार्थिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे आणण्यात आलेलं आहे। अंतिम यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या रथामध्ये त्यांचं पार्थिव ठेवलं गेलेलं आहे। वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहे। अनुयांची जमलेली ही गर्दी आपण पाहतोय। त्यांचं पार्थिव सध्या रथात ठेवलं जात आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचं पार्थिव आता परभणीमध्ये दाखल झालेलं आहे। हा रथ तयार करण्यात आलेला आहे आणि या रथात त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली होती आणि न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर गेल्या 2 दिवसात वातावरण जे आहे ते चांगलंच तापलं होतं। परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचं पार्थिव आता आणण्यात आलेलं आहे। न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली। आमचे प्रतिनिधी नजीर खान आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। नजीर, काय सविस्तर अपडेट? आपण पाहतोय आता काही 2 मिनिटांपूर्वी पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात सूर्यवंशी यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात दाखल झाला होता आणि आता स्वर्गरथ तयार करण्यात आला आहे। त्या स्वर्गरथामध्ये त्यांचा पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। स्वतः प्रकाश आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणावर आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर येथे दाखल झालेले आहे। जनसागर उचलला असं म्हणलं की ते चूक राहणार नाही। आता या ठिकाणावरून स्वर्गरथाच्या माध्यमातून सर्वत्र वैकुंठधाम स्मशानभूमी या ठिकाणी त्यांचा पार्थिव घेण्यात येणार आहे आणि काही वेळातच त्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी पार पडणार आहे। नक्कीच नजीर, आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील पाहायला मिळते, घोषणाबाजी देखील पाहायला मिळते। त्या संदर्भात काय सांगाल आणि शांत राहण्याचं आवाहन करण्यात येतं? खरं तर काय नक्कीच काही तांत्रिक अडचणींमुळे प्रतिनिधींसोबत संपर्क तुटलेला आहे। मात्र ही दृश्य आपण परभणीतली पाहतोय। परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली होती आणि पोलिसांच्या अमानुष मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला असा आरोप होतोय। मात्र पोलिसांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आला असं कारण दिलेलं आहे। त्यानंतर मात्र चांगलंच राजकारण तापलं। सध्या त्यांचं पार्थिव जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आणण्यात आलेलं आहे। हा रथ सजवलेला आहे, त्या रथात त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली। मात्र आंबेडकरी नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर त्यांचा मृतदेह संभाजीनगरमध्ये पाठवला गेला। सध्या परभणीतली ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। जोरदार घोषणाबाजी देखील सध्या या ठिकाणी आपण पाहतोय।